नमस्कार. आज आपण बोलणार आहोत सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट म्हणजे CAA, ज्याला मराठीमध्ये नागरिकत्व सुधारणा विधेयक किंवा कायदा असं म्हटलं जातं. आपल्याला माहिती आहे की हा कायदा 2019 साली 11 डिसेंबर रोजी संसदेमध्ये पास झाला, पण तो लागू झाला परवा 11 मार्च 2024 रोजी. तब्बल 4 वर्षानंतर सरकारने अखेरीस हा कायदा लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता या कायद्यासंबंधी अनेक समज गैरसमज समाजामध्ये आहेत. विशेषतः यावरून फार मोठं राजकारण चालू आहे. तर याविषयी नेमकं वस्तुस्थिती काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेऊ. आता नेमकं या CAA कायदा कशासाठी आहे, या कायद्याचा नेमका हेतू काय आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला त्याच वेळी आपल्या देशाची धर्माच्या आधारावर फाळणी झाली. आता फाळणी झाल्यानंतर स्वाभाविकच पाकिस्तानमध्ये काही धार्मिक अल्पसंख्याक शिल्लक राहिले आणि भारतामध्ये देखील काही धार्मिक अल्पसंख्याक शिल्लक राहिले. त्यानंतर त्या धार्मिक अल्पसंख्याकावर कोणतेही अत्याचार होऊ नयेत म्हणून पाकिस्तान आणि भारत यामध्ये एक करार करण्यात आला. त्या कराराचं नाव आहे नेहरू लियाकत अली करार. तत्कालीन पंतप्रधान पंडितजी नेहरू आणि पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली खान यांच्यामध्ये हा करार झाला. त्या कराराच्या माध्यमातून असं ठरलं की पाकिस्तानमधले धार्मिक अल्पसंख्याक म्हणजे हिंदू असतील, बौद्ध असतील, शीख असतील, जैन असतील, या सगळ्यांच्या मानव अधिकारांचं रक्षण होईल, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे अत्याचार होणार नाहीत याची काळजी पाकिस्तान सरकार घेईल. आणि भारतामध्ये जे मुस्लिम अल्पसंख्याक आहेत त्यांच्या देखील मानव अधिकारांचं उल्लंघन होणार नाही, त्यांच्या सगळ्या मूलभूत अधिकारांचं रक्षण होईल याची काळजी भारत सरकार घेईल, अशा पद्धतीचा तो करार होता. मागच्या 75 वर्षाचा जर इतिहास आपण बघितला तर जगामध्ये कुणीही हे स्पष्टपणे सांगू शकतं की भारताने हा करार अगदी तंतोतंत पाळलेला आहे. म्हणजे भारतातल्या अल्पसंख्याकावर कोणत्याही प्रकारचे मोठ्या प्रमाणात अत्याचार झाल्याचं दिसून येत नाही. त्या उलट पाकिस्तानमध्ये आणि त्यानंतर निर्माण झालेल्या बांगलादेशमध्ये अल्पसंख्याकांची जर आपण परिस्थिती बघितली तर अत्यंत भयानक अशी त्यांची परिस्थिती आहे. पाकिस्तानमध्ये आणि बांगलादेशमध्ये 1947 साली जे प्रमाण होतं अल्पसंख्याकांचं, पाकिस्तानमध्ये जवळपास 20-22% होतं आणि बांगलादेशमध्ये 30 ते 35% होतं. आज ते अल्पसंख्याकांचं प्रमाण पाकिस्तानमध्ये 1 ते 2% आलेलं आहे आणि बांगलादेशमध्ये ते 7 ते 8% आलेलं आहे. त्याच्या उलट भारतामध्ये जे मुस्लिम अल्पसंख्याक राहिले होते त्यांचं लोकसंख्येचं प्रमाण 8%वरनं 15%च्या जवळपास गेलेलं आहे. त्यामुळे यावरून हे स्पष्ट आहे की पाकिस्तान आणि बांगलादेशमधील धार्मिक अल्पसंख्याकावर मोठ्या प्रमाणात अन्याय झाला, अत्याचार झाले, त्यांचं जबरदस्ती धर्मांतरण करण्यात आलं, त्यांच्या महिलांवर बलात्कार झाले, त्यांना तिथं जगणं मुश्किल करण्यात आलं. त्यामुळे तिथले धार्मिक अल्पसंख्याक जे शिल्लक राहिले ते आपल्या जीवाचं रक्षण करण्यासाठी म्हणून भारतामध्ये पळून आलेले आहेत. तर ते भारतामध्ये जे नागरिक पळून आलेले आहेत पाकिस्तान आणि बांगलादेशमधून आणि अफगाणिस्तानमधून देखील, त्या धार्मिक अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्यासाठी म्हणून जो कायदा करण्यात आलेला आहे तो आहे CAA कायदा. आता ह्या कायद्याच्या माध्यमातून कोणत्याही नागरिकांचं नागरिकत्व काढून घेतलं जात नाहीये. उलट जे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या 3 देशांमधून जे धार्मिक अल्पसंख्याक भारतात आलेले आहेत, आपल्या जीवाच्या रक्षण करण्यासाठी म्हणून आलेले आहेत, त्यांना नागरिकत्व देणारा हा कायदा आहे. या कायद्याचा आणि भारतातल्या नागरिकांचा, जे पूर्वीपासूनच भारताचे नागरिक आहेत, याचा काहीही संबंध नाही. आता अशा प्रकारचा अपप्रचार चालू आहे की भारतातल्या मुस्लिमांचं यामुळे नागरिकत्व जाणार आहे का, भारतातले मुस्लिम हे स्टेटलेस होणार आहेत का, त्यांना कुठल्याही देशाचं नागरिकत्व राहणार नाही का, त्यांना देशाबाहेर घालवलं जाईल का. तर हा सगळा चुकीचा प्रचार आहे, याला कोणताही आधार नाही. CAA कायदा हा नागरिकत्व काढून घेणारा नाही तर नागरिकत्व देणारा कायदा आहे. त्यामुळं हे पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे. दुसरा मुद्दा आहे की या 3 देशांमधल्याच धार्मिक अल्पसंख्याकांना का दिलं जातंय नागरिकत्व, याची ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे. भारताची फाळणी ही धर्माच्या आधारावर झालेली आहे, हे वस्तुस्थिती आहे. आणि फाळणी झाल्यानंतर जो नेहरू लियाकत अली पॅक्ट झाला त्या पॅक्टला अनुसरून धार्मिक अल्पसंख्याकांचं रक्षण करणं हे त्या देशाची जबाबदारी होती.
ही जबाबदारी पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्याकडून पाळली गेली नाहीये. त्यामुळे तिथल्या धार्मिक अल्पसंख्याकांसाठी नैसर्गिकदृष्ट्या त्यांना कुठे आसरा मिळू शकतो, तर तो भारतातच मिळू शकतो. त्यामुळे हे भारताचं कर्तव्य बनतं की ते पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमध्ये जे पीडित अल्पसंख्याक आहेत त्यांना नागरिकत्व दिलं गेलं पाहिजे. त्यामुळे त्यांना हे नागरिकत्व दिलं गेलेलं आहे. आता दुसरा एक मुद्दा असा उपस्थित होतो की पाकिस्तानमध्ये जे अहमदिया मुस्लिम्स आहेत त्यांच्यावर देखील काही अन्याय अत्याचार होतात. त्यांना देखील या कायद्याच्या माध्यमातून नागरिकत्व का देऊ नये? तर हा मुद्दा असा आहे की अहमदिया आणि उर्वरित मुस्लिम ह्यांचा जो संघर्ष आहे तो इस्लामच्या अंतर्गत संघर्ष आहे. खरा इस्लाम कोणता, खरा मोमीन कोण आणि काफिर कोण, यावरून त्यांच्यामध्ये संघर्ष आहे. जसं की आपण बघतो की अनेक मिडल ईस्ट मधल्या देशांमध्ये शिया वर्सेस सुन्नी असा संघर्ष चालतो. त्यामुळे इस्लामच्या विविध पंथांमधला तो संघर्ष आहे. त्यामुळे अहमदियांना आपल्या इकडं नागरिकत्व देता येणार नाही. दुसरा एक मुद्दा उपस्थित केला जातो की रोहिंग्यांना नागरिकत्व का देता येणार नाही. रोहिंग्या जे म्यानमारमधनं भारतामध्ये आलेले आहेत त्यांच्यावर धार्मिक अत्याचार झाला असं नाहीये. त्यांचा तिथल्या बौद्धांसोबत राजकीय संघर्ष आहे आणि रोहिंग्या हे आतंकवादी कारवायामध्ये लिप्त असलेलं आढळून आलेलं आहे. त्यामुळे रोहिंग्यांना ते देता येणार नाही. त्यामुळे आपण हे समजून घेतलं पाहिजे की सीएएचा उद्देश हा जे धार्मिक अत्याचाराने पीडित आहेत आणि त्यांना जगभरामध्ये दुसरीकडे कुठेही जाण्यासाठी पर्याय नाहीये, त्यांना नागरिकत्व देणारा कायदा हा आहे. त्यामुळे कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता हे आपण समजून घेतलं पाहिजे. यामुळं आपल्या घटनेमध्ये जे समतेचं तत्व आहे त्याला कोणत्याही प्रकारची बाधा आलेली नाही. जे सेक्युलरिझम म्हणजे धर्मनिरपेक्षतेचं तत्व आहे त्याला देखील कोणत्याही प्रकारची बाधा आलेली नाही. संविधानाच्या चौकटीत बसणारा हा कायदा आहे आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून या पीडित लोकांना न्याय देणारा हा कायदा आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे.